चोख पोरीनं चोख. मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत ग. पोरानो नीट ऐका. मेल्यानंतर बापाला जाळतात, पण मेल्यानंतर बापाला जाळत नाहीत ग. मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरानो. पण लक्षात ठेवा, लिहून घ्या, जर आपल्यामुळे आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी रोज त्याची चिता घरात जळत असते पोरी. रोज आपला बाप घरात मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो. आपल्या डोळ्यात दिसत आपला बाप जिवंतपणी कणाकणाने मरत असतो. आणि हात जोडून सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट आहे ग पोरी, लई वाईट आहे पोरा. इकडे बघ, तुला हिप्नोटाईज करायला नाही आलो, तुला कुठला धर्म आणि जात सांगायला नाही आलो, कुठलं राजकारणाचं मत मागायला नाही आलो, तुझा हरवलेला बाप फक्त तुला परत यायला आलो बघ पोरी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ती पाठीमागे बसलेली ती माऊली आहे ना ग, तिच्या प्रेमाचा वायेचा वटवृक्ष जर आमच्या आयुष्यामध्ये नसताना पोरीनं, तर बुद्ध नसते, तू नसते, मी नसतो, छत्रपती नसते, कोणीच नसतं. पोरीनं, पण या आईच्या मायेच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली पोरीनं एक छोटस रोपट वाढतंय, ज्या रोपट्याचं नाव बाप आहे बघ पोरी. हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी. इकडे बघ पोरी, आजपर्यंत आम्हाला वेदना झाल्या, त्रास झाला, आम्ही आई जवळ गेलो आणि आईला म्हणालो, पप्पा आई आई मला असं होतंय, मला तसं होतंय. तुझी आई तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडली आणि आजपर्यंत आम्हाला आयुष्यभर असंच वाटत आलं की आमची आईच फक्त आमच्यासाठी रडली. पण या शाळेच्या भिंतीसमोर तुला सांगतो बघ पोरी, आईच्या खांद्याला खांदा लावून, आई इतकंच किंबहुना आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं पोरानो आपल्यासाठी खऱ्या अर्थानं डोळ्यातला अश्रू कोणालाही न दाखवता जर आजपर्यंत हंबरडा फोडत रडत कोण बसला असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. तो बाप आज तुमच्या समोर उभा आहे पोरी. आज नाही तर परत कधीच नाही. पळत जायचं बघ, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत करत राहायचं बघ. पळत पळत जायचं, सगळी जळमट पोरात तोडून टाकायची, सगळी जळमट तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची पोरी. एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, त्याच्या डोळ्यातलं पाणी तुझ्या गालावर पडलं पाहिजे पोरी. पोरा, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मिठी सोडायची नाही पोरा. आज नाही तर परत कधीच नाही. चल जा, समोर तुझा बाप उभा आहे पोरी. जा पळत पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा रे पोरा, चाल पोरा चाल. जा, तुझा बाप समोर उभा आहे, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. चाल पोरा, जा जा, तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरा. पोरानो, हा तुमचा बाप आहे पोरानो, हा तुमचा बाप आहे. पोरानो, तुमच्यासाठी नागरा राहणारा, तुमच्यासाठी उघडा राहणारा हा तुमचा बाप आहे पोरानो. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? पोरीनो, अशा बापाला तुम्ही लाचार करणार आहे का? तुमच्यासाठी रात्र आणि दिवस झिजणारा फक्त तुमचा आणि तुमचाच, फक्त तुमचा आणि तुमचाच विचार करणारा हा तुझा बाप पोरी. या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? पोरी, या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? मला सांग, कुठला तर हरामखोर कुत्रा जर तुझ्या आयुष्यामध्ये आला, तुला घेऊन गेला, या बापानं जगायचं तसं पोरी, या बापानं जगायचं तसं. नालायकानं तुम्ही आत्महत्या करता, तुझ्या चितेला अग्नी कशी द्यायची रे? या बापानं तुझ्या चितेला अग्नी कशी द्यायची रे? नालायक हरामखोरा. पोरीनो, एकदा आपल्या बापाच्या पायावर डोकं टेकवा. चला सगळ्यांनी एकदा आपल्या बाळा चालत्या का लवकर टेकव. पोरी, हा तुझा विठ्ठल आहे बघ, हा तुझा पांडुरंग आहे बघ पोरी, हा तुझा स्वामी समर्थ आहे बघ पोरी, हा तुझा देव आहे बघ पोरी, हा तुझा देव आहे ग, हा तुझा देव आहे. जीव गेला तरी बेहतर पोरीनं. पोरीनं, कुठल्याही मैत्रिणीला खोट्या प्रेमामध्ये मदत करायची नाही बघ. नाहीतर लक्षात घे, त्याची लेख जाते पण प्रचंड ग हा बाप जिवंतपणे मरत असतो. सगळ्या पोरीने हात वरती करायचा आहे. चला, सगळ्या खाली बसलेल्या पोरांनी आणि पोरीने उजवा हात वरती करायचा आहे. कार लवकर, 1 मिनिटामध्ये उजवा हात वरती कर. कार लवकर. डोक्यावरती ठेव पोरी, डोक्यावरती ठेव डोक्यावरती. बापानं आयुष्य दिलं पोरानं तुम्हाला, बापानं आयुष्य दिलं पोरानं तुम्हाला. आता फक्त 1 वर्ष. बापानं आयुष्य दिलं पोरानं तुम्हाला. आता 1 मिनिट फक्त आपल्या बापासाठी द्यायचं आहे बघ. 1 मिनिट आपल्या बापासाठी द्यायचं आहे बघ. चाल, डोळं झाक पोरी, डोळं झाक, डोळं पोरी, डोळं झाक. पोरी,
डोळं झाक पोरा आणि 1.5 वर्षाचा होतास ज्या बापाच्या माग माग पळत होत असणार त्या बापाला डोळ्यासमोर आण रे पोरी, आण डोळ्यासमोर. तुला बाप नसेल तर मला डोळ्यासमोर आण. या क्षणापासून मी तुझा बाप आहे बघ पोरा. हे तुला बाप नसेल तर तुझ्या शिक्षकांना डोळ्यासमोर आण, आण डोळ्यासमोर. आणि 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 आलं का बाप तुझ्या डोळ्यासमोर, आता मार त्या बापाला कडकडून मिठी आणि सांग पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा, पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा, पप्पा जीव गेला तरी बेहतर पप्पा. पप्पा मी असं कुठलंच काम करणार नाही ज्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल पप्पा. पप्पा मी कुठलं व्यसन करणार नाही, मी आत्महत्या करणार नाही पप्पा. मी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसून कुठंच निघून जाणार नाही पप्पा. आय लव्ह यू पप्पा. माझ्या काही चुका झाल्या असतील मला माफ करा पप्पा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पप्पा. तुम्ही मला नाही माफ करायचं, मी खूप माफ करायचं पप्पा. मी आता कुठली चूक करणार नाही पप्पा. मला समजावून घ्या पप्पा. आय लव्ह यू पप्पा, आय लव्ह यू. पोरीनो या जगामध्ये आपल्या लेकरांना माफ करणारा एकच देव माणूस आहे, ज्या देव माणसाचं नाव बाप आहे का पोरी. ज्या देव माणसाचं नाव बाप आहे. आपला बापच आपल्याला माफ करतो, आपल्याला घट्ट मिठी मारतो का पोरी. हे पोरी सांग त्या बापाला सगळ्यांनी हात खाली घ्यायचंय. मिळालेला बाप आज घरी घेऊन जायचंय. बसा सर सगळे आनंद आहे. सब मंगल है पूरी, सब मंगल है. तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. सब मंगल है, सब आनंद है. हे ईश्वरा सर्व